SBL ज्यासाठी ओळखला जातो, ज्या सामन्यांसाठी ओळखला जातो, तसाच काही सामना आपल्याला मागच्या सामन्यात बघायला मिळाला. कुठेतरी 48 धावा डिफेंड करत असताना काय गोलंदाजी झाली आणि अनुभव पणाला लावला. कुठेतरी टर्निंग पॉईंट होता. विशाल याची जी विकेट होती तिथं कुठेतरी मॅचचे पासे फिरले आणि सामना कुठेतरी क्षेत्ररक्षण करणारी टीम म्हणजे महर किंगच्या बाजूने झुकताना बघायला मिळाला आणि दर्जेदार गोलंदाजी. शेवटच्या षटकात 8 धावा डिफेंड करत असताना ओमकारच्या माध्यमातून जबरदस्त षटक हाताळलं गेलं आणि एक रोमहर्षक विजय प्रस्थापित केला. चला महर टीम्स आपला खेमा खाली करायचा आणि लवकरात लवकर थोडंसं बाहेर व्हायचं आहे, कारण आपण पुढच्या मॅचला लगेच सुरुवात करतोय. एका बाजूला आपण बघतोय सिंधुदुर्ग वॉरियर्स, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये बनाम पुणेरी शिलेदार. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय पुणेरी शिलेदार टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजासाठी आमंत्रित केलंय ते सिंधुदुर्ग वॉरियर्स टीमला. सरसेनापती ऑफ द टीम आकाश सारंग, त्याच्या जोडीला मदतीला साधीला अथर्व आणि बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल आपल्याला वन ऑफ द स्माइलिंग पर्सनॅलिटी ऑफ दिस सेक्टर मुकेश. आपण ह्याची चित्रफित नितेश बघितली होती, खूप व्हायरल झाली होती. तोच मुकेश बॉलिंग ट्रॅकवर आहे. बहुचर्चित बहुआयामी मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी मुकेश बॉलिंग ट्रॅकवर. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय मैत्री फाउंडेशन आयोजित सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा 5व्या सीझन मध्ये येत असताना, 5व्या पर्वामध्ये येत असताना कुठेतरी दर्जेदार स्पर्धेचं नियोजन आपण अनुभवतोय आणि आयोजन नियोजनाची भूमिकेत असलेले हे चेहरे दांडगा अनुभव घेऊन कुठेतरी या स्पर्धेची सुरुवात करताना बघायला मिळतात. थर्ड मॅच ऑफ दिस फर्स्ट नाईट. मुकेश ऑन टू द बॉलिंग ट्रॅक, त्याच्या समोर एक जबरदस्त फलंदाज आकाश सारंग. It's a wide ball. It's a start from the white. व्हाईट बॉलने कुठेतरी सुरुवात झाली आहे. प्रारंभ आणि सुरुवात व्हाईट बॉलने बघायला मिळतोय. फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड. आणि हा चेंडू आता मात्र योग्य जागी टिप्पा डिलिव्हर केलाय. चेंडू डिलिव्हर केलाय राईट ऑन मनी, परफेक्टली बॉल. फर्स्ट डॉट बॉल. 5 षटकांच्या लढतीमध्ये 30 चेंडू तुम्ही कसे खेळताय, किती डॉट बॉल खेळताय, डॉट बॉलचं पर्सेंटेज काय असेल ह्याच्यावरती तुमचं धावांचं गणित समीकरण ठरवलं जाईल. आणि जितके डॉट बॉल तुम्ही जास्त खेळाल तेवढा तुमचा संघ बॅकफुटवर जाणार, हे मात्र निश्चित. आणि हा अजून एक व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्पेल. अजून एक दर्जेदार चेंडू हाताळत असताना बघायला मिळतो आपल्याला. गोलंदाज मुकेश याच्या माध्यमातून आणखी एक डॉट बॉल डिलिव्हर केला गेलाय. पुणेरी शिलेदार क्षेत्ररक्षण करत असताना मातमकार आपल्याला खेळाडू बघायला मिळतील. मुकेश बॉलिंग ट्रॅकवर आहे. चिल्याला बघायला मिळेल, AHBC ला बघायला मिळतंय. आणि अजून एखादा मात्र चांगला चेंडू हाताळत असताना बघायला मिळाला मुकेशला. फक्त सिंगल स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. स्कोर इज मूव्ज ऑन टू 2 रन्स. त्याच दरम्यान प्रथमेश तांबडे इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर अल्केश रणसूर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूया, या सर आपण व्यासपीठावरती आसन होण्यासाठी यायचं आहे. अरे हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टॅप केलाय. चेंडू टॅप करत असताना कुठेतरी पुरेसा वेळ दोन्ही फलंदाजांना मिळाला आहे एक धाव पूर्ण करण्यासाठी. एकने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. स्कोर मूव्ज ऑन टू द 3 रन्स फॉर नो लॉस. कुठेतरी दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. एक दर्जेदार गोलंदाजाच्या माध्यमातून एक अनुभव पणाला लावत असताना बघायला मिळतोय हा गोलंदाज. नाव आहे मुकेश. प्रेक्षकांना बघू शकताय आपण. SBL म्हटलं आणि प्रेक्षक म्हटलं हे नातं वेगळे. यस, इट्स 2 to go to call. आणि आता मात्र चेंडू टॅप केला आणि चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. हा आलाय चौकार. 4 ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. कुठेतरी 4 धावेने मात्र स्कोर धावपळक पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली आहे.
Yes, 1 to go. The call from सर अजित निकम. अरे हा चेंडू पॅडल स्वीप केलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. यश भीसे डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला गेला. पहिल्या षटकाची मित्रांनो इथं सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करते आपण बघताय सिंधुदुर्ग वॉरियर्स टीमची बिनबाद 8. बिनबाद 8 ने सुरुवात झाली आहे. मागच्या सामन्यात नितेश आपण बघितलं कुठेतरी 8 धाव डिफेंड केल्या गेल्या. या इनिंगची सुरुवात 8 ने झाली आहे. पहिल्या षटकात 8 धावपळावरती बघतोय. कुठेतरी अथक परिश्रम प्रयत्न आणि मेहनतीला आता मात्र यश मिळताना बघायला मिळतंय. SBL म्हटलं ना नितेश तर SBL आणि परिश्रम मेहनत आणि लोकांचं प्रेम या क्रीडा रसिकाच्या या स्पर्धेवरती असलेलं प्रेम आपण प्रत्येक वर्ष अनुभवतोय. चला बॉलिंग ट्रॅकवर एट अनदर पार्कर, सिनियर पार्कर यशवंतजी पार्कर. यशवंतने देखील व्हाईटने सुरुवात केली आहे. मुकेशने देखील व्हाईटने सुरुवात केली होती. यशवंतने देखील व्हाईटने सुरुवात केली पण मुकेशने चांगलं कमबॅक केलं. यशवंतच्या माध्यमातून ते बघायला मिळेल का? नाही, कारण लगातारचा दुसरा व्हाईट चेंडू फेकला गेलाय. लगातारचे 2 व्हाईट चेंडू फेकले गेलेत. स्कोर डबल फिगर मध्ये गेलाय. आता मात्र चेंडू टॅप केला. चेंडू जातो एक साईडला. यश भीसे याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. मैदानात घडलंय काय? कुठेतरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. यश भीसे चेंडूवरती जोराने पळत चेंडू अडवला गेला. त्याच्यामधून फेकिंग झाली आणि पार्करच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला आणि एसटी उचलून ठेवली आहे. ऑनफिल्ड पंचांकडे मात्र त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यांनी प्रश्नपत्रिका पुढे सोपवली आहे. कुठेतरी तिसऱ्या पंचांची आता ऑनफिल्ड पंचांना भूमिका बजावताना बघायला मिळेल. रनआउटसाठी ती आता मात्र टेक्नॉलॉजीचा वापर करताना बघायला मिळतील. विनीत सर या डिसिजनची निहारी पाहणी करत असताना त्यांच्या माध्यमातून सर्व बाजूने मात्र निहारी पाहणी केली जाते. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 12th मॅन मात्र दोन्ही उत्सुक आहेत. एक जण बोलतोय आउट आहे, एक दुसरा बोलतो नाहीये. तो दोघांची देखील आपण उत्सुकता समजू शकतो. त्याचबरोबर आमच्या सर त्या दोघांना साईडला घ्या. दोन्ही प्लेयर बाजूला. चला 12th मॅन दोघे साईडला. दोन्ही प्लेयर तुम्ही बघायचंच नाही प्लीज. आणि टाळ्या आल्यात. कामकर सर निश्चितच एका चांगल्या दर्जेदार डिसिजनला मात्र कुठेतरी प्रतिसाद देताना बघायला मिळत आहेत. इट्स OUT डिसिजन आलाय. फलंदाज झालाय बाद. निर्णायक क्षणी आता मात्र कुठेतरी फलंदाज बाद घोषित केला जातोय. कारण एक चांगला फलंदाज आहे म्हणून मी निर्णायक म्हणतो. कारण आकाशकडे असलेला क्लास दर्जा त्याने प्रत्येक वेळी सिद्ध केलाय. तो फलंदाज मात्र धावच्या रूपाने बाद होताना बघायला मिळतोय. कुठेतरी आता मात्र धावसंख्या निश्चितच मागे राहील यात मात्र काही दुमत नाही. कारण आकाश सारखा तगडा फलंदाजाला मात्र धावच्या रूपाने परतावं लागतंय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. श्रीकांत मोरे. हॅलो. त्याच दरम्यान प्रथमेश आणि अल्केश दोघे उपस्थित आहेत. मिलिंद देखील आहेत. आम्ही प्रथमेशजी, अल्केशजी आणि मिलिंदजी आपल्याला तिघांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे सीड्स बॉक्स लीग पर्व क्रमांक 5 मध्ये. आपल्याला विनंती आपण मंचावर आसनस्थ व्हावं. अजून एक फलंदाज बाद झालाय. जसा आकाश परतलाय त्याच्यात पाठोपाठात मात्र आता अथर्व देखील माघारी परतताना बघायला मिळतोय. काय खेळ होतोय. एका अनुभवी गोलंदाजाच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जातोय. कुठेतरी यश भिसेची ती फिल्डिंग त्याला दुजोरा दिला पार्करने आणि त्यानंतरचा आता मात्र पुढच्या चेंडूवरती बिहाइंड द विकेट चेतनने मात्र त्याची कामगिरी चांगली चोख बजावली आहे. आणखी एक फलंदाजाला माघारी परतवलाय. कसं आहे ना मित्रांनो, एका अनुभवी खेळाडू जेव्हा सामना खेळतो ना तो त्याच्या अनुभवाने तो सामना नेहमीच घडवत असतो. एक युवा सामना खेळत असतो पण अनुभवी खेळाडू त्याच्या अनुभवाच्या जोरावरती तो सामना घडवत असतो. तसंच काय चित्र आता मैदानात आपल्याला यशवंत पारकर याच्या माध्यमातून बघायला मिळतंय आणि त्याला जोड मिळते 2 दर्जेदार खेळाडूंची. या संघाचे पिलर म्हणता येईल. एका बाजूला आपल्या चेतन
आणि दुसऱ्या बाजूला यशचं मी उल्लेख करेन. अनिकेत हा चेंडू डिलिव्हर केला. आता मात्र उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू पंचाने मात्र दंडित केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. एकने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळते. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली. अजून एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट्स. या षटकात जवळजवळ रितेश 4 व्हाईट बॉल फेकले गेलेत. अजून एक व्हाईट बॉल. कुठेतरी दिशा हरवली आहे. लेंथ लाईन वरती कंट्रोल नाहीये आणि फलस्वरूप या षटकात आपण 5वा व्हाईट अनुभवला. व्हाईट क्रमांक 6 व्हाईट चेंडू हाताळल्यात एका अनुभवी गोलंदाजाच्या माध्यमातून देखील चुकी होताना बघायला मिळते. ज्या गोलंदाजाने 2 फलंदाजांना बाद केलाय कुठेतरी एक धावाच्या रूपाने त्याच्याच गोलंदाजीवरती त्याने क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी साथ देत असताना धावबाच्या रूपाने फलंदाजाला बाद केलं. त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती बिहाइंड द विकेट फलंदाजाला बाद केलं. पण त्यानंतरचे मात्र खराब चेंडू. आता मात्र एका योग्य जागी चेंडू डिलिव्हर केलाय. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल यशवंत पारकर यांनी, कारण लगातारचे 3 व्हाईट नंतर खेळवलेला हा चांगला चेंडू म्हणता येईल. त्यावर देखील सिंगल आली आहे. आणि हा चेंडू आता मात्र लेग साइडला. काय क्षेत्ररक्षण झालाय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुष्करच्या माध्यमातून एक दर्जेदार क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळालाय. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. आपलं पूर्ण समर्पण देत असताना पुष्करला बघायला मिळाला. कुठेतरी आपल्या गोलंदाजाला, आपल्या संघाला मदत करत असताना, आपल्या संघाच्या गोलंदाजाला कुठेतरी पाठबळ देत असताना बघायला मिळाला पुष्करला. 2 to go. आणि हा चेंडू आता पुन्हा एकदा पुष्कर. आता मात्र स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट केलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बट ऑफ फील्डिंग. दिस इज एक्सलंट थ्रो. आणखी एक रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना बघायला मिळेल. श्रीकांत गोइंग बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज आयान आला विकेट वरती. One to go. Last ball of this over. आणि हा चेंडू कट बिहाइंड द विकेट. एक धाव धावून मूत्र पूर्ण केली गेली आहे. कुठेतरी यष्टीरक्षकाला चकून बिहाइंड द विकेट अक्षयच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. 2 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 17-17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या षटकात कुठेतरी 8 धावा बघितल्या, दुसऱ्या षटकात 9. सरासरीची गोलंदाजी म्हणता येईल. कुठेतरी दर्जेदार गोलंदाजी झाली आहे. जर ते व्हाईट चेंडू जर वगळले तर यशवंत पारकर यांनी देखील चांगलं षटक हाताळलं म्हणलं वावगं ठरणार नाही, कारण फक्त धावा 9 खर्च गेल्यात. 6 व्हाईट फेकल्यानंतर देखील फक्त आणि फक्त ऑफिशियल 6 डिलिव्हरी 3 धावा खर्च गेल्यात. आणखी एक दर्जेदार गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल. किशोर वैयक्तिक पहिला सांघिक 3रं षटक हाताळताना बघायला मिळतं किशोरला. त्याच्यासमोर आयान खान स्ट्राईक एंडला. फर्स्ट बॉल आणि पुन्हा एकदा मात्र एका हाताने अडवण्याचा प्रयत्न तिथं क्षेत्ररक्षक आहे अंकेशच्या माध्यमातून, मात्र प्रयत्न अविफल ठरताना बघायला मिळाले. कुठेतरी 4 धावा मिळतात. 4 ने मात्र ह्या षटकाची सुरुवात झाली आहे. 4 ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल आपल्याला. 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा चेंडू आता मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू. कुठेतरी किशोरकडे असलेला अनुभव त्याने ह्या चेंडूवरती पणाला लावत असताना बघायला मिळाला. चौकार जसा खाल्लाय, पुढच्या चेंडूवरती केलाय कमबॅक, डॉट बॉल खेळवलाय. आणि हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप. क्षेत्ररक्षक यश बीसे तिथे उपस्थित, त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला दोन्ही फलंदाजाला.
एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. स्कोर मूव्स ऑन टू द 22 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला पुन्हा एकदा अंकेश ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. बॅकफ्लिप करत असताना कुठेतरी थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन बघायला मिळतंय. बॅकफ्लिप केलं अंकेशने आणि बॅकअप करत असताना थोडीशी देखील फंबल बघायला मिळाला आपल्याला तिथं. फलस्वरूप 1च्या 2 धावा बघायला मिळत आहेत. 2 ने स्कोर पुढे गेलाय 24. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र लेग साईडला क्षेत्ररक्षण झालं. सिंगलने पुढे आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडे वर जाताना बघायला मिळत आहे. दोन धाव मात्र पूर्ण होताना बघायला मिळतात. धावसंख्या 25-25. कुठेतरी दुसरी धाव घेत असताना दमछाक झाली असते मात्र थोडासा थ्रो वरच्या बाजूने गेला. थ्रो जर राईट ऑन टू द स्टंप बेल्स वरती असता तर फ्लॅट थ्रो असता तर निश्चितच तिथं चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. पण तसं काही मैदानात घडलं नाहीये. कुठेतरी थोडंसं खराब फेकीचं चित्र बघायला मिळालं. फलस्वरूप दुसरी धाव पूर्ण गेली. 2 ने स्कोर पुढे गेलाय. स्कोर इज 25. One to go. Last ball of the third over. Kishore onto the bowling track. आणि हा चेंडू आता मात्र कुठेतरी फ्लाईट मध्ये बीट केला गेलाय. टिकचा टायमिंग करता आला नाही आणि शेवटच्या चेंडूवरती देखील सिंगल आले. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 26. यानंतरच्या आगामी लढतसाठी आपण कॉल देऊया. एका बाजूला आपण बघणार अलिबाग अव्हेंजर्स. आजच्या रात्रीतली शेवटची लढत असेल. अलिबाग अव्हेंजर्स बनाम पूर्वांचल पॅन्थर्स. हेमंत वागसे आणि युगला आपण ऍक्शन मध्ये बघणार. दोन्ही संघाच्या संघानायकांना आपण विनंती करूया जशी इनिंग संपेल आपण टॉस साठी प्राचारण करायचंय. बॉलिंग ट्रॅक वर वन ऑफ द फायनेस्ट ऑलराउंडर ऑफ दिस सेक्टर मिस्टर चेस यश भिसे ऑन बॉलिंग ट्रॅक. त्याच्या समोर फलंदाज अंकित. आणि हा चेंडू आता मात्र कडक फटका. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. कुठेतरी दमछाक झाले असते. डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चित फलंदाज बाद झाला असता. मात्र नशीब बळवंत आहेत अंकितचे. एक धाव मात्र बघायला मिळते. 1 ने स्कोर पुढे झालाय. धावसंख्या 27. हा चेंडू आता मात्र चांगला फटका, चांगला कनेक्ट केला. आपण बघू शकता निकम सरांना एक आगली वेगळी शैली आहे. जसा चौकार येतो ना त्यांचे ऍक्शन बघण्यासारखी असते आणि तो चौकार त्यांच्या माध्यमातून आपण दिला गेलेला बघितला, अनुभवला. आणि ह्याचे सर्व षटचित्र फॉर्च्युन इव्हेंटची टीम कॅच करत असताना बघायला मिळते. आपण बघू शकताय यांच्या माध्यमातून आपण चौकार बघितला, अनुभवला. कुठेतरी महत्वपूर्ण चौकार म्हणेन. कुठेतरी धावसंख्या 1-1 ने पुढे जात होती. आता मात्र ह्याच चौकाराने पुढे गेली आहे. 31 वरती 31. आणि हा चेंडू अत्रा मात्र पुन्हा एकदा बॅक टू फोर्स. कुठेतरी खराब जजमेंट किशोरचा बघायला मिळाला. जसा फटका खेळला तो मिस टाइम फटका होता, हवेत होता. कुठेतरी सर्कल आउट होतोय का असं वाटलं असावं मे बी किशोरला आणि सोडून दिला. आणि मैदानात घडलं काय, सोडल्यानंतर तो 1 बाउन्स चौकार गेला. महत्वपूर्ण चौकार आपल्या टीमसाठी टोळवत असताना आयनला आपण बघितलं. धावसंख्या 35. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी आता मात्र फेरबदल केलाय. लेग साइड पॅक केलाय आयांसाठी यशने. निश्चितच त्या साईडला त्याचा दांडगा खेळ त्याने पहिल्याचा दाखवलाय.
इट्स अ नो बॉल. बिग नो बॉल. कुठेतरी विकेटच्या बाहेर फेकला गेलेला चेंडू दंडित केला पंचाने. आउटसाइड द क्रीज. इट्स अ नो बॉल. आणि हा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्वीप केला. शतरक्षण झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. स्कोर मूव्स ऑन टू 37. यश भिसे on to the bowling track. Two to go. Yash Bhise on bowling track to Ankit. No! It's a no ball. O step. O steps a no ball. Sideline. Sideline. अनिकेत बॅटिंगला आपण बघतोय. मात्र यशच्या माध्यमातून चुकी झाली आहे. कुठेतरी ह्या चुका शेवटी गणल्या जातात. ते टाकलेले पार्करच्या माध्यमातून फेकले गेलेले वाईट. कुठेतरी या अवंतर धावा अंगलट शेवटी जेव्हा सामना टाईट होतो तेव्हा बघायला मिळतात. आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. फलंदाजाला फिरवलं, चेंडूला फिरवलं आणि एसटीचे चेरुपाने बाद केलं. नक्कीच. आणि आपल्याकडे काही वेळ आहे तर आपण तर आपण केक कटिंग या ठिकाणी करूया. आपले सोशल मीडिया सीवूड्स बॉक्स लीगचं खरं तर जो व्यक्ती हाताळत असतो आणि अगदी पडद्यामागे राहून इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्व अपडेट आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचत असतात असे सिद्धेश भाटकर यांचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण साजरा करतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि सिद्धेश भाटकर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा अशीच कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सीवूड्स बॉक्स लीगला एक वेगळी उंची देण्याचा आपला प्रयत्न राहील. खरं तर त्यांच्या मंडळी वाट पाहत आहेत घरी, त्यामुळे त्यांना आता इथून आपण रजा देतोय. त्यामुळे आपण वेळ मिळाला त्या दरम्यान त्यांचा केक कट करून घेतलाय. सुधीर जाधव साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान देखील आपण करतोय. चला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा अमर भोईर सर यांच्याकडे. One to go. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आणि तो चेंडू फेस करण्यासाठी आलाय श्रीकांत फ्लाइंग श्रीकांत. हा रिव्हर्स स्वीप केलाय आणि बिटवीन द टू फिल्डर्स मध्ये खेळू काढलेला हा शेवटच्या चेंडूवरती चौकार आपण अनुभवलाय. या 4ने मात्र स्कोर पुढे गेलाय. 42-42. सिद्धेशचा वाढदिवस आहे. सिद्धेश भाटकर सोशल मीडिया हँडलर. आणि कौतुक असेल सिद्धेशचं. नितेश आपण जर कोणी SBL चा पेज फॉलो करत असेल इन्स्टाचा, जसा सामना होतो ना त्या सामन्याचे क्षणचित्र त्याच्या माध्यमातून बंटी सर लगेच अपलोड केल्या जातात. आणि या स्पर्धेच्या प्रत्येक क्षणचित्र आणि अगोदरचे इव्हेंट्स मॅनेजमेंट सर्व गोष्टी परफेक्टली हँडल केल्यात. सिद्धेशचं देखील कौतुक करूया आणि त्याला या आजच्या दिवशी त्याच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. चला बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. सर्व मान्यवर केकचा आस्वाद घेताना बघायला मिळतात. सचिन सर देखील प्रेमाने केक खाताना बघायला मिळत आहेत. मित्रप्रेम आहे. आणि हा चेंडू मात्र कडक टॅप केला होता. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ दिस सेक्टर मिस्टर चेतन चिल्याभाई आहे ना इकडे. चेतन उभा आले आमच्या समोर आहेत. 12th मॅचच्या भूमिकेत असलेले बल्ली सर बघायला मिळत आहेत. त्यांच्या समोर त्यांच्याच बाजूला आर्यन. बल्ली सर म्हणजे क्रिकेट बद्दलचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आम्ही लहान होतो तेव्हापासून बरोबर खेळतोय. आणि हा फटका आता मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि
आता मात्र पंचाने पुन्हा एकदा थर्ड अंपायरच्या कडे प्रश्नपत्रिका सोपवलाय कुठेतरी सर्कल आउटसाठी, हा, तो out. आणि त्याची देखील निहाळी पाहणी केली जाईल. विनीत सर आमच्यापर्यंत पोहोचतील, त्याची चेंडूची निहाळी पाहणी करतील. मैदानात घडलं काय मित्रांनो, कुठेतरी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता आणि चेंडू ट्रॅव्हल होताना आपण बघितला सीमारेषे लगत कुठेतरी चेंडू ट्रॅव्हल झालाय, पीच झालाय, तो इनसाइड झालाय का आउट झालाय ते याची मात्र पाहणी करत असताना बघायला मिळतात. आता मात्र तिसरे पंच विनीत सर. नाही, आपण चर्चा करतो तो बल्ली सरांबद्दल. नितेश, युवराज सर, एकत्र ओहरम क्रिकेट आम्ही भरपूर खेळलाय, बरोबर बल्ली सर? बल्ली सर, आता वेळ आहे आपल्याकडे. SBLचं 5वं पर्व चालू आहे. 5व्या पर्वामध्ये येत असताना आपण दर्जेदार स्पर्धा अनुभवतोय. या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत थोडक्यात. चौकार झालेला आहे हा. म्हणजे व्यवस्था खूप चांगली केलेली आहे. तसेच प्लेयर लोकांचा उत्साह बघता चांगलं आयोजन केलेलं आहे. कोण बोलला? व्यवस्थामध्ये काय काय येतं, म्हणजे रात्रीची वेळ आहे, त्या व्यवस्थेमध्ये काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणजे म्हणजे काही गोष्टी आम्हाला माहिती नाहीत असं आहे का काय? चला, ए, दिस इज अजून एक फलंदाज बाद झालाय. मैदानात मात्र घडते काय, एक चौकार बघितला, त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना बघितला आपण. चला सॅम चला आलाय. चला, थोडं स्पीडअप करायचं आहे. अजित सरांचं देखील खेळाडूंना कुठेतरी वॉर्निंग दिले जाते अजित सरांच्या माध्यमातून. निश्चितच खूप वेळ होत चालला आहे सामन्यासाठी. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा 9 सेकंडला प्रयत्न, मात्र चांगलं बॅकअप. अंकेशचं कौतुक असेल कुठेतरी. निश्चितच चांगलं बॅकअप त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. डायरेक्ट हिट करत असताना चेतनच्या माध्यमातून चुकी झाली आणि चेंडू कलेक्ट करत असताना मुकेश धावला होता, पण त्याच्या आवाक्याचा चेंडू बाहेर गेला. पण अंकेशने मात्र चांगलं बॅकअप दिला. दिस इज द टीम वर्क. आणि जेव्हा तुमचं टीमवर्क चांगलं असेल तेव्हा निश्चितच नितेश खेळ चांगला साकारला जातो. एक सिंगल पर्सन जेव्हा खेळ येतो तेव्हा तो एखादा सामना जिंकून देणार, पण जेव्हा टीम तुमची एकत्र खेळेल तेव्हा निश्चितच तुम्ही पुढे सरसावाल आणि या स्पर्धेत चांगलं मत आपलं प्रसारित कराल. यस, 2 to go. निकम सर. अरे हा पुन्हा एकदा आता मात्र बॅक फ्लिप. $49, 49. One to go. 1 to go. The loud call. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळलाय कुठेतरी किशोरच्या माध्यमातून. आणि आता मात्र घडलंय काय मैदानात, 9 सेकंडला देखील आता मात्र पंचांच्या माध्यमातून निर्णय पोहोचवला जाईल. या 2 धावा मिळतील. निर्णय काहीच येत नाही, म्हणजे 2 धावा पूर्ण झाल्यात. इट्स अ 2 रन्स. 2 ने मात्र स्कोर पोहोचला 51 वरती आणि 52चं टार्गेट सेट केलाय. यस युवराज सर. नक्कीच नक्कीच. धन्यवाद अमर भोईर सर. आणि टॉस कडे आपण आता वळत आहोत. चला, टॉस कडे आपण वळूया. एका बाजूला पूर्वांचल पॅन्थर्स आणि अलिबाग अवेंजर्स. अल्केश दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला, हेमंत येत आहेत, युग आलेले आहेत. हॅलो हॅलो. चला, कोण करते कॉल? चला, युग कॉल करतील. अलिबाग अवेंजर्स. टेल्स इज द कॉल. आणि हेड इट इज हेमंत. अभिनंदन पूर्वांचल पॅन्थर्स. आणि टॉस जिंकल्यास निर्णय सर्वप्रथम विचारेल. आम्ही बॅटिंग करू. काय म्हणशील, एकंदरीत कसा संघ बनलाय आणि कसं कॉम्बिनेशन जुळलंय? म्हणजे सराव तुम्ही केला असेल,
नक्कीच पहिला सामना थोडासा दबाव असतो समोर युग सारखा एक चांगला खेळाडू तसं चांगलं नेतृत्व आहे. अलिबाग ॲव्हेंजर्स चांगला संघ आणि काय म्हणशील एकंदरीत? अलिबाग चांगलाच संघ आहे, त्यांच्यात पण चांगले बॉलर आणि बॅट्समन आहेत. आम्ही पण काही कमी नाही आहे, आमच्यात पण आहेत बॅट्समन बॉलर पण आहेत, तर त्यांना हरवण्याचा प्रयत्न 100% करणार आम्ही. आणि पाचवं पर्व नक्कीच नुकतंच शौर्य प्रतिष्ठानचं टायटल तुझ्या संघाने पटकावलं, मात्र तो एक वेगळा संघ ज्याबरोबर सराव सातत्याने होत असतो, वर्षभर आपण खेळत असतो. तो फॉर्मॅट कुठे असतो आणि प्रीमियर लीगचा फॉर्मॅट जिथे पुन्हा ते कॉम्बिनेशन जुळवावं लागतं, नव्याने पुन्हा तयारी करावी लागते, काय म्हणशील एकंदरीत? आणि या स्पर्धेसाठी काही खास तयारी? खास तयारी म्हणजे प्रॅक्टिस तर केलेलीच आहे, बघू आता पिचवर काय होतंय. आणि आमची समर्थलन टीम पण चांगलीच आहे, पण आता सगळे मिक्स झालेले आहेत, तर बघू आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला हेमंत, तुम्हाला शुभेच्छा असतील. युग तुझ्याकडे येतो, जास्त वेळ घेणार नाही, मॅचकडे देखील आपल्याला जायचंय, बॅटिंग करायची आणि किती टार्गेट जाण्याचा तुम्हाला बॉलिंग करायची. नक्कीच त्यांनी बॅटिंग घेतली. इथे बॉलिंग करणाऱ्या संघाचा दबदबा सुरुवातीला असतो काही. आता आपण या अगोदरची मॅच पाहिली, चांगला स्कोर रोखला गेला होता. इथे आपण पाहिलं 52चं टार्गेट आहे. काय म्हणशील, कितपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करशील? नक्कीच ॲक्च्युली आम्हाला पण बॉलिंगच घ्यायची होती, तर आम्ही त्यांना ट्राय करू 50च्या आतमध्ये ठेवायचं आणि ट्राय करू लवकरात लवकर संपवायचा गेम. आणि कॉम्बिनेशन काय कसं आहे तुमच्या टीमचं, जे ऑप्शन प्रक्रियेमध्ये सराव कसा झाला आणि बॅलन्स वाटते टीम की बॉलर बॅट्समन ऑलराऊंडर सगळे चांगले आहेत? हो, आमच्यामध्ये ऑलराऊंडर्स पण चांगले आहेत, बॅट्समन पण आहेत आणि बॉलर पण आहेत, तर आम्हाला फक्त आमचा बेसिक आणि नॅचरल गेम खेळायचा आहे, बाकी आम्ही मग मॅचमध्ये दाखवूच. नक्कीच युग, आपल्यालाही शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकला हेमंतने आणि त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतले. जाऊया आपण थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे उत्तरार्धाला सुरुवात होते, लक्षाचा पाठलागाला सुरुवात होते आणि त्याला रंग चढवण्यासाठी आपल्या अनोख्या शैलीने मराठी आणि इंग्रजी भाषेवर ज्यांचं खूप चांगलं प्रभुत्व असे नितेश भोईर सर यांच्याकडे आपण वळूया. थँक्यू युवराज आणि थँक्यू अमर दादा. वन्स अगेन लेट्स बॅक टू क्रिकेट. SBLचा थरार आज आपण अंतिमच्या टप्प्यामध्ये पहिल्या रात्रीमध्ये अनुभवतोय. तसं पाहिलं गेलं तर रात्रीच्या क्रिकेटचं एक वेगळं आकर्षण आपण सातत्यानं पाहतो, जिथे आज सीवूड्स विभागाला पुन्हा एकदा क्रिकेट आणि क्रिकेट या क्षेत्रामध्ये झळाळी देणारा मानाचा करंडक आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा आलाय, नो +4, 5 धावांचा बोनस. अशी इतकी साधारण गोलंदाजी चेतन उबाले या फलंदाजाला तुम्ही टाकू शकत नाही. खरं तर तुम्हाला बेस्ट फलंदाज समोर आहे, बेस्ट गोलंदाजीच करावं लागेल, अन्यथा मग जिंकणं फार कठीण होईल. अशा परिस्थितीमध्ये आकाश सारंग त्याला ठाऊक आहे कमबॅक कसं करावं लागेल. ही बॉल पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं ऑन साईडला ड्राईव्ह केलं, मिळालेली अजून एक धाव. दुसरीचा प्रयत्नामध्ये फलंदाज आपण जर का पाहिलं तर जागेच थांबले. 2 मिळाल्या. 2 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते, ती रणसंख्या झाली ती 7. त्यांचा आवाज कसा येतो, कसा किती आवाज येतो, फ्रिक्वेन्सी डेन्सिटी असा आवाज. टेस्टिंग चालू होती सर, क्षमस्व. ओ फटका अप्रतिम होता. द वॉल ऑफ क्रिकेट, द फायनेस्ट फिटनेस ॲथलेट फिल्डर श्रीकांत आपण पाहिलं. श्रीकांतच्या मगरमिडीत बॉल सावलाय, जिथे आपण पाहतोय की धाव मात्र काढली नाहीये, रिस्कच घेतली नाहीये. आठवण आली मोहम्मद केफची, आठवण आली अझरुद्दीन, युवराज सिंगची. स्विचचा फटका, कडक बेधडक आलेला हा चौकार. चेतन चिल्याच्या बॅटमधनं अप्रतिम शॉट सिलेक्शन पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये. मॅग्निफिसंट चेतन अराउंड द विकेट. आकाश, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती तब्बल 11. 52चं एक मोठं टार्गेट आहे, त्यामुळे धावांना रोखावं लागेल. विकेटच्या शोधात असेल गोलंदाज आकाश. फिल्डिंग सेटअप मध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळाला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं आयानला आपण पाहिलं तर स्वीपर कव्हरला आणलंय. अगदी चिंचीच्या झाडाखाली भूत असतात असं म्हणतात, खरं आहे का? ऑन साइडचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला, हा वाईड आहे. हातांचा पिसारा पंच अजित निकम सरांनी फुलवलाय. आम्हाला अपडेट केलं हा व्हाईट बॉल आहे. जेवण झाल्यानंतर आमचे रोनक तांडील पुन्हा एकदा आमच्या समवेत जुळले गेलेत, आम्हाला अपडेट करतायत. टॅप केलं बॉल, टॅपिंग क्रिकेट स्ट्रेट टू द फील्डर, हँड देयर इज अ चान्स.
Oh, very unfortunate, very unfortunate. And this is incorrect judgment. खराब calling communication. चेतन back to the dugout. सुंठी वाजून खोकला गेलाय. बावन्नचं टार्गेट आहे. पर्व 5वं म्हणजे अनुभव, उत्कंठ आणि उत्कर्ष यांचा संगम. सिवूड्सचं क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्या ओळखीला पुन्हा एकदा मोठं करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SBL सिवूड्सच्या मातीचा अभिमान मिरवणारा खरं तर हा मानाचा करंडक आज आपल्याला 5व्या पर्वामध्ये पाहायला मिळाला आहे. SBL म्हणजे दर्जा, दिमाग आणि आधुनिकतेचा संगम. ओ टॅप केला बॉल, फिल्डर आहे जज करतील. मिळणार नाहीये धाव. 22 कर आपल्याला पाहायला मिळालेत ऍज अ बाउंड्री रायडर. अथर्व ऍज अ विकेट किपिंग स्किल. डोळ्यावरचा चष्मा सांभाळत असताना 1 to go is the call. लेग बॅक केला बॉल, फिरवला, यशला थांबवलाय. नॉन स्ट्रायकर यांकडे फलंदाज बाद. चूक आणि चुकीचा भरदंड मिळालेली प्राइज विकेट. फलंदाज यशवंत बाद. काय यशवंत थांबायला हवं होतं. अष्टविनायक मित्रमंडळाकडनं कॅश प्राइज किती होतं? 5,000 रुपये होते 3 चौकाराला. नाही, शून्याची किंमत नसते ना. वाढवलं तर काय फरक पडतो. नाही, पुढे वाढवलं तर गडबड आहे. हा, पुढे वाढवला का? हो. आणि डकचा शिकार ठरला. बॅट बाद झालेत. गोलंदाज एक्सपिरियन्स कॅम्पेनियन, अनुभवाची शिदोरी आणि तजुर्बा बहुत बडी चीज होते. सातत्यानं त्यानं दाखवलंय. लाड अंकल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फ्लाइटेड बॉल, फ्लॅट दिलेल्या बॉलवर धाव मात्र मिळणार एक. मगाशी फलंदाज आपण पाहिले ना, तर डकवर बाद झाले आणि कोणताही चेंडू त्यांना फेस केला नव्हता. त्याला आपण खरं तर डायमंड डक असा आपण उल्लेख करत असतो. आउट विदाऊट फेसिंग अ बॉल. डकचे वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा कोणताही फलंदाज शून्यावर बाद होतो तेव्हा आपण डक असं उल्लेख करत असतो. रॉयल प्लॅटिनम डक जेव्हा ओपनर इनिंगच्या पहिल्या बॉलवर जेव्हा बाद होतो तेव्हा आपण म्हणतो की रॉयल डक किंबहुना प्लॅटिनम, जे सर्वात महाग आहे, प्लॅटिनम डक आपण म्हणत असतो. गोल्डन डक म्हणजे आउट ऑन अ फर्स्ट बॉल एक्सेप्ट ओपनर. कोणताही फलंदाज जो पहिल्या बॉलवर बाद होतो, ओपनिंगचा फलंदाज वगळता, त्याला आपण सातत्यानं म्हणत असतो की गोल्डन डकचा शिकार ठरलाय. टॅप केला बॉल, गॅप शॉट सिलेक्शन आहे का तर नाही. चेंडूवरची नजर. पुन्हा एकदा फ्लाइंग श्री आपल्याला पाहायला मिळाले. श्रीकांतला खरं तर आपण सातत्यानं ॲज अ बाउंड्री रायडर पाहिलंय. आता त्याची टी शर्ट एकदम चकाचक आहे. उद्या त्याची टी शर्ट खरं तर माखणार, मातीमध्ये भिजणार, घामाने भिजणार. क्रिकेटचं वेड म्हणजे श्रीकांत. यावेळेला जमिनीला घरंग तर रॉकेट फटका होता, परंतु ताकद नव्हती. एकच मिळाली. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळतीये 15. अजून एक डकचा खरं तर एक प्रकार तो असा आहे की 2 पेक्षा जास्त चेंडू खेळलेला फलंदाज जेव्हा शून्यावर बाद होतो तेव्हा आपण सिल्वर डक आपण असा उल्लेख करत असतो, किंवा नॉर्मल डक. सिल्वरची तशी किंमत फार कमी असते. सो कसं ते कॉम्बिनेशन केलं बघा. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे काही आहे त्याला काहीतरी साधारण काहीतरी कारण आहे. हा ही चौकारच होता, परंतु पायानं अडवलाय बॉलला. लाड अंकल आपल्याला पाहायला मिळाले. कुणीच म्हणणार नाही की 40+ अराउंड एज कॅटेगरीचे खेळाडू आहेत, कारण चेंडूवरची नजर पुन्हा एकदा आपण सातत्यानं पाहिलं तर नक्कीच चांगली राहिली आहे.
धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते आणि आत्मविश्वास आहे यश भिसेकडे. वेट केला, वॉच केला, गॅप साधली आहे आणि मॅच आता रंगवणार, कारण रंगवणारा खेळाडू मैदानामध्ये आलाय. नाव आहे यश भिसे. गेट्स ऑफ द मार्क, चौकार. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 19. मॅच कशी रंगणार, हसत खेळत की गंभीर. 1 to go इज द कॉल. मॅच कशी रंगणार, हसत केलत की गंभीर, कठीण कटार की संघर्ष, संघर्ष की सहज क्लिनिकल फिनिश. बॉल बॅक ड्राइव्ह थ्रू द बॉल, बॉल अडवलाय, मिळेल ती फक्त एकच जाऊन स्ट्राइक रोटेट होईल. धावसंख्या 20. मॅच मस्ट बी इंटरेस्टिंग, मॅच मस्ट बी एंटरटेनिंग. हाय व्होल्टेज सामना असायला हवा. आयोजकांची मेहनत आणि त्या मेहनतीतून हे 5वं खरं तर पर्व आपण घेऊन आलोय. 5व्या पर्वामध्ये मोठा थाटमाट आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर इंडिव्हिज्युअल प्रत्येक टीमचा आपण फोटो शूट केला आणि ते फोटोग्राफ्स आपण बॅनर्सच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या सभोवताली आपण जर का दृष्टिक्षेप टाकला, 8 संघ आणि 8 संघांचे ते 14 खेळाडू सोबतीनं त्यांचे संघ मालक इन फ्रंट आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या फ्रेममध्ये. 8 संघांचा समावेश असलेली स्पर्धा, IPL चा फॉर्मॅट, त्यामुळे एक संघ प्रत्येक संघासोबत किमान एक मॅच खेळणार आहे. सर्वात मोठा फॉर्मॅट. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल मॅजिकल स्पेल ज्यानं गेले कित्येक वेळेला हाताळलेत. नाव आहे श्रीकांत. श्रीकांतसाठी नवी स्पर्धा, नवा दिवस, उमेद नवी आणि जिंकायचं म्हटलं की मग जिद्द हवी. ती जिद्द घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या बाजूला आमचं मुख्य कॅमेरामॅन मास्टर त्याला फॉलो करत असताना ऑन स्क्रीन आपण पाहताय. गोलंदाज श्रीकांत समोर आहे. वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग डिस्ट्रक्टिव्ह प्लेअर अँड द नेम इज स्किलफुल यश भिसे. सरळ फेकून दिलाय थ्रू द बॉल. त्याची चाणाक्षता, त्याची हुशारी, चेंडूवरची नजर, फ्लेक्झिबिलिटी अँड क्विक रिफ्लेक्स, हे सर्व काही गोष्टी या क्षणात आपण पाहिल्या. आणि अंडरम क्रिकेट हे फास्ट क्रिकेट आहे युवराज. अंडरम क्रिकेट हे झटपट क्रिकेट आहे अमरदादा. अंडरम क्रिकेट म्हटलं की मग जलद गतीनं खेळलं जाणारं क्रिकेट. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. स्क्रीनवर आपल्याला पुन्हा एकदा हे दृश्य ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पांढरा रंग परिधान केलेली जर्सी आपण पाहताय. पांढरा रंग तसं पाहिलं गेलं तर नक्कीच शुभ्रता आणि शुद्धता, खऱ्या अर्थानं नवीन सुरुवात आणि त्या प्रारंभीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आत्मविश्वास आणि स्वच्छतेचं प्रतीक पांढरा रंग परिधान केला यश भिसे आणि टीमनं बॅटिंग करत असताना आपण पाहताय. पुणेरी शिलेदार. यावेळेला हा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाकडेच गेलाय. धाव मिळणार नाहीये. मिळेल अजून एक डॉट बॉल. यश अंडर प्रेशर आहे आणि यशला ठाऊक आहे की या दबावाला जुगारून कसं खेळ करायचं. तो हार मानणार नाहीये. शेवटपर्यंत तो झुंज देईल. काही झालं मैदानामध्ये लढत राहायचं. स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरंधरांचं. ध्येय गाठणं सोपं नाहीये. घाम घालावा लागेल. बेंड केलाय, वेट ट्रान्सफर केलाय, पॅडल स्वीप केलाय. कदाचित त्याला स्कूप करायचं होतं, कदाचित त्याला पॅडल करायचं होतं, कदाचित त्याला टॅप करायचं होतं, परंतु बॉलची लाईन जर का आपण पाहिली तर फार छान होती. फलंदाजाला घेरलं आणि तिथेच मात्र बॅटॉ आपण पाहिला तर ताकद जनरेट करता आली नाहीये. मिळेल ती एक धाव. 23. प्लॅनिंग, प्रिपरेशन, सर्व काही गोष्टी त्यानं परिपूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो खेळ चांगला साकारतोय. नाव आहे श्रीकांत. श्रीकांतनं हाही बॉल पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं तर इथेही डॉट आलाय बॉल.
आणि श्रीकांत जेव्हा मला वाटतं सकाळी जेव्हा उठला असेल तेव्हा त्यानं स्वतःला सांगितलं असेल की मी सर्वोत्तम आहे, मी काही करू शकतो, देव नशिबाने निसर्ग माझ्यासोबत कायम आहे आणि मी विजेता असणार आहे. आजचा दिवस हा माझा आहे. आय विल गिव्ह माय बेस्ट परफॉर्मन्स आणि तो देतोय. 1 to go इज द कॉल. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवर बॅटर आपण पाहताय अमित. बराच दूर फेकला बॉल. अथर्व आहेत. अथर्व वन ऑफ द फायनेस्ट विकेट किपर. त्यानं बॉलला अडवलाय. मिळेल ती एक एक्स्ट्रा धाव. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते ती 24 या आकड्यावर एकूण टार्गेट सेट झाले 52. दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ मॅथमॅटिक्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ इक्वेशन्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स. हा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. वाव, असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून आणि काय आव्हान खर तर पेललंय. जबरदस्त आक्रमण केलं. 4 मिळाल्या. धावसंख्या झाली ती 28 आणि आता काढायचे आहेत त्या 12 चेंडू आणि 24 धावांना स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल ते इक्वेशन. चला भावानो, चला प्लीज. 12 चेंडू आणि 24 धावा ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे स्टॅटिस्टिक्स मेगा स्क्रीनवर. कधी क्रिकेटच्या त्रिकोणमितीत तर कधी क्रीडांगणाच्या वर्तुळात तर कधी या व्यासपीठाच्या चौकटीत. कधी बॅट आणि बॉलच्या या प्रेमात कुठल्या पानावर मनाला आधार देणारं, प्रेम देणारं, अंतर्मुख व्हायला लावणारं कधी काय सापडेल हे सांगता येत नाही. म्हणूनच क्रिकेटला अंतर्मुख होऊन एन्जॉय करणारे रसिक प्रेक्षक त्या सर्वांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. 12 चेंडू 24 धावा. 12 गेंदे 24 रनों की जरूरत. फिलहाल पकड़ा भारी है बैटिंग टीम का. 12 चेंडू 24 असं इक्वेशन आहे. यश भिषे जोवर आहे तोवर मॅच आहे. यश भिषे जोवर आहे तोवर मॅच रंगवणार. स्विचचा फटका आता इथे एकच आली आहे. आयान आहेत. आयाननं बॅटिंग चांगली केली. आयानचं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन जर का आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधनं एकूण 12 धावा आपण पाहिल्या. आयान इज वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर ॲज वेल. आयान हे उद्याचं सिवूडचं क्रिकेट आहे. त्यामुळे आयानकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही अनिकेतचा उल्लेख करू, सॅमचा आम्ही उल्लेख करू. या नव्या खरं तर खेळाडूंना घडवण्याचं काम मात्र केलंय. प्रथमेशचा आम्ही उल्लेख करू. बॉलिंग ट्रॅकवर जो आलाय. पहिला बॉल झालाय अराउंड द विकेट. न बॉल टॅप टॅप करतोय तो. पुढे आले. स्टेप आउट झाले. बॉलला कनेक्ट केलाय परंतु अगदी स्वतःला सांभाळत बॅलन्स ढासळत होता तरी मात्र 22 करणं मात्र नक्कीच इम्प्रेस केलंय. अक्षय आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या टी शर्ट मागे सातत्यानं मागच्या 5ही पर्वामध्ये त्याचा आडनाव आम्ही पाहिलंय अक्षय पावसकर. अक्षय पावसकर एक असा खेळाडू आहे जो डार्क हॉर्स म्हणून ओळखला जातो. कधी त्याला ॲज अ फिल्डर तुम्ही तयार ठेवा तो तयार असतो. ॲज अ बॅटर तुम्ही पाठवा तो तयार असतो. आउट झाला बॉल. स्पिंगिंग डिलिव्हरी. स्विंग झाला बॉल. टर्न झाला बॉल. बीट केला बॅटरला परंतु धाव मिळेल. एक पंचांचा अपडेट आला नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की एज लागला असणार आहे. धावसंख्या इकडं पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. 32 या आकड्यावर 52चं टार्गेट आहे त्यामुळे अजूनही काढायच्या त्या 20 खेळावं लागेल. शेवटपर्यंत तग धरून उभं राहावं लागेल. धावसंख्या 31 31. फुल टॉस बॉल परंतु पहा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल अक्षय. आणि हे खेळाडू खेळातलं स्टँडर्ड मेंटेन करत असताना याच गोष्टीची आपण चर्चा केली. तुमच्याकडे स्किल आहे ते दाखवा. तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ते दाखवा. आणि सिवूड्स क्रिकेटनं हेच केलंय. या टॅलेंटला एक मोठं व्यासपीठ दिलंय. सुधीरजी जाधव संपूर्ण SBL कमिटीचा आम्ही उल्लेख करू. त्यांच्या मेहनतीतून या स्पर्धेचे एक वेगळं भव्य आयोजन. यावेळेला अपील झाले. स्ट्रॉंग अपील फ्रॉम अथर्व. इट्स अ व्हाईट बॉल अँड अ नॉट आउट. नाही ना खूप लांब आहे. नाही 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 ओरा
जबरदस्त फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम फिल्डिंग टीमकडनं 100% एफर्ट्स कमिटमेंट दाखवत असताना वी विल डू आवर बेस्ट, विल गिव्ह आवर बेस्ट हे सांगत असताना टॅप केलं बॉल. पुन्हा एकदा अक्षय पाविस्कर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले. हे ते खेळाडू आहेत जे क्षेत्ररक्षक म्हणून मैदानामध्ये पाहायला मिळतात. ते प्रत्येक क्षण जगतात. प्रत्येक थांबवलेला चेंडू त्यांना विजयासारखा वाटत असतो. क्रीडांगणामधील प्रत्येक झेप त्यांना रणांगणातील बलिदानासारखी वाटत असते. प्रत्येक धावलेला पाठलाग केलेला तो नवा इतिहास घडवतोय. वन टू गो इज द कॉल. हा लोड फुलटोस बॉल हलवार पद्धतीनं पुश केलाय. गॅप साधता आली नाहीये. प्लेसमेंट नव्हतं मिळालेली. ही फक्त एकच धाव आणि 1 रनसंख्या पाहायला मिळेल ती पोहोचली आहे. 35 वर आता काढायचे आहेत. 6 चेंडू आणि 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. ही गोलंदाजी फार छान आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमेशचं आपण कौतुक करूया. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. क्षेत्ररक्षकांचं आपण कौतुक करतोय. या 7 धावांवर हे षटक जे थांबवलंय ना फिल्डिंग टीमकडनं खऱ्या अर्थानं 2 चौकार कदाचित आपल्याला सापडताना पाहायला मिळाले असते. परंतु ते 2 चौकार अडवले फिल्डिंग टीमकडनं. मैदानामध्ये चांगला फिल्डिंगचा स्टँडर्ड मेंटेन करत असताना त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या सिट्ट्या सुद्धा वाजताना आपण पाहिल्या. फिल्डिंग टीम आपल्याला पाहायला मिळतीये. टीम सिंधुदुर्ग वॉरियर्स. बॉलिंग ट्रॅक व न्यू बॉलर वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पेनियन अनुभवी खेळाडू श्याम प्रजापती. क्षेत्ररक्षण सजवलंय. वी आर ऑल सेट टू रिझ्यूम द फायनल गेम. फायनल ओव्हर. 6-17. पहिलाच बॉल ऑन साइडला कमिटमेंट. ओ हो आणि फ्लाइंग श्रीकांतनं आपण पाहिलं तर सूर घेतला. अगदी फ्लाय घेतली. अगदी आपण पाहिलं फुल लेन डाईव्ह घेतली. पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये. क्षेत्ररक्षक जे असतात जे कधीच मॅन ऑफ द मॅच ठरत नाहीत परंतु तरी प्रत्येक क्षण खेळासाठी ते अर्पण करत असतात. ह्यूज सॅक्रिफाइस इन द गेम ऑफ क्रिकेट. पकड धरपकड जखमी बोट जलणारे गुडघे थकलेलं शरीर पण तरीही ते पुन्हा उठतात पुन्हा धावतात पुन्हा झेप घेतात आणि त्या क्षणासाठी अर्थातच जो क्षण सामना पलटून देईल कदाचित हा क्षण सामना पलटून देईल. 5 चेंडू 16 धावा. यावेळेला चान्स नाहीये. इथे मिळेल चौकार. आता 4 चेंडू. थोडा उशीर झालाय. अजूनही 12 काढायचे आहेत परंतु मी हार मानणार नाहीये. ठणकावून सांगतोय यश भिशे. चार बॉल अजूनही काढायचे आहेत. त्या 12 धावा 3 चौकार ठोकायचे आहेत. प्रयत्न करावा लागेल. अजून करावे प्रयत्न. भरारी घेत अजून उंच जावे कारण उंच ठिकाणी स्पर्धाही नसते. अजून एक व्हाईट बॉल आता काढायचे आहेत. त्या 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. हा खेळाडू हार न मानणारा खेळाडू आहे. हा खेळाडू आत्मविश्वास न ढासळणारा खेळाडू आहे. हा खेळाडू जो शेवटपर्यंत फाईट करणार आहे. हा खेळाडू जो मैदानामध्ये वेगळ्या आत्मविश्वासाने खेळ करतोय. ही एकच मिळणार आहे की काय की फलंदाज बाद होईल. पाहूया एक्झॅक्टली काय पाहायला मिळालंय. बॉल दे बॉल. नाही इकडे 12th मॅन म्हणतायत फिल्डिंग टीम कडनं की बाद आहे. बॅटिंग टीम कडनं म्हणतायत की कदाचित पोहोचलाय. नाही या कुरघोड्या पाहिजेच तर मजा आहे. इट्स OUT आउट. आता मात्र शेवटला संघर्ष उरलाय बॅटिंग टीमकडे. टीम वॉरियर्स सिंधुदुर्ग वॉरियर्स या टीमकडनं फाईट करावे लागेल. काही प्रयत्न आणि त्या प्रयत्नांसाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला असं वाटते की तुमच्यासाठी टाळ्या वाजायला हव्यात तर हे शेवटपर्यंत तुम्हाला अविरत ठेवावे लागतील. इक्वेशन आता मात्र मगाशी आपण जो उल्लेख केला 3 चेंडू आणि 11 धावा. 4-12 इक्वेशन होतं. व्हाईट बॉल आला. त्याच्यानंतर विनू मंकड स्टाईल पंच काय डिसिजन देतील आपण पाहूया. काय म्हणतात नियम, काय म्हणते नियमावली आणि काय म्हणतायत आयोजक. आता पंच विचारतील.
वॉर्निंग होती का? जर नसेल तर मात्र मग फलंदाज बाद असणार आहे. पहिली वॉर्न देणं जर का अलाउड असेल, किंबहुना पहिला वॉर्न करणं त्यानंतर बाद करणं, असा नियम जर का स्पर्धेमध्ये असेल तर मग फलंदाज सेफ असेल. एक्झॅक्टली काय पाहायला मिळेल आपण पाहूया. तीन 11 असं इक्वेशन होतं. 3 मध्ये 3 चौकार कसे हवेत आणि इट्स OUT आउट. बॉल नाही, बॉल काउंट. 3 चेंडू आणि 11 धावा. बॉल काउंट नाहीये. काय बॉल काउंट, बॉल टाकलाच नाही तर काउंट कसं होणार? बॉल डिलिव्हरच नाही झाला ना. नाही, ती मला एक गोष्ट आठवली. पूर्वी मला कोणीतरी सांगितली होती रात्रीच. त्यानं छत्री उघडली आणि तिथे गोली लागली असं काहीतरी ते एक जोक होता. तो इथे सांगता येणार नाही, पण कुणाला माहिती असेल तर ते हसतील जागेवरच. लाईव्ह नसतं तर सांगितलं असं मी तो जोक. राहू द्या. 3-11 डोळ्यांवरचा चष्मा परिधान करून मैदानामध्ये बॉलिंग बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. बॅटो अंकेश सारंग आणि पुष्कर पवार. अंकेशला आता हा पहिल्या बॉलवर चौकार ठोकावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर अनुभव, एक्सपिरियन्स कॅम्पेनियन श्याम प्रजापती. ओ, इथे एकच मिळाली आहे. मॅचचा एअर काढली. आता 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. याही धावा होतील का? एखादी चूक, नो बॉल, त्याच्यावर चौकार मिळेल का? एखादा व्हाईट बॉल, त्याच्यावर काहीशा धावा मिळतील का? असं काही अघटित, अनएक्सपेक्टेड सरप्राईज होईल का? काहीसं मॅजिक. नो बॉल आलाय की काय? आणि बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय का? इकडे नो बॉलचा आवाज आला होता, परंतु पंच तटस्थ आहेत. हा डॉट आहे. बॉल काय तिकडे काय आहे? चौकार आहे का? चौकार आहे का? ओके. चौक. 4 धावा. चला, हा फेअर बॉल आहे. 1-6. 1 चेंडू 6 धावा. मॅच मध्ये आता मात्र एखादी चूक होईल त्याची अपेक्षा असणार आहे. हा व्हाईट बॉल. 1-5. मॅच अजून संपली नाहीये. आता 4 आले तर मॅच टाय होईल. रंगात रंगात आली या मॅच. एक चौकार आला तर मजा येईल. कोण कोण म्हणतंय चौकार येईल? सिट्ट्या सिट्ट्या नाही का? हे थकलं वाटतं तिकडे. 1-5. निर्णायक विजयासाठी 5. मॅच टाय करायला 4 आल्या तर मजा येईल. फुलटॉस बॉल. चौकारच हवा होता, परंतु तो चौकार आलेला नाहीये. बॉल एक मिळाली. आता 4 धावांच्या फरकानं सामना गमवावा लागलाय. हार्ड लक टीम वॉरियर्स अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पुणेरी शिलेदार. नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा करू आम्ही इन्व्हाइट आमचे